कसं आहे ती चालली म्हणून. मग काय आता? जाऊ दे लग्नाचं याचं बघन की. आता मला 3 महिने बाकी आहे जायला. मग रडू रडू माझ्या आधी जाते का काही की कुठं जाऊ आता वरी हा अवघड असते की छकली. काय सवय बरं लागलेली आहे म्हणजे ते. म्हणजे काम नाही एवढं काय आता कोणी येते जाते जिंदगीत त्यात काय एवढं. माणूस की आहे तसं नाही ग ते सवय लागलेली आहे. किती दिवसाने सोबत आहेत. मी तरी आता हिडीच्या नादाने येले त्या मॅडम किती दिवसाने आहेत. मग तसं म्हणालीस त्यांना तसं म्हणजाव नको ग. काळजी लागते त्यांना. हा बरोबर आहे. खरं आहे खरं आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसती ना. बरोबर आहे. धट नाही तुझ्यासारखं कोणी. मी बी नाही धट ते काय करतात उगाच आहे का हिंमत. आपलं ऐकतात आणि तेल मीठ मिरची लावून बाहेर शेअर करतात. त्यापैकी तुम्ही नाहीत ना. तुम्ही कसे दुःख आणि सुख सगळं समजा मार्ग दाखवणारी एक व्यक्ती आहात. म्हणजे जर दुःख बरोबर आहे त्याचं. दुःख कायम सुरू नाही खरं आहे की. असं तुम्ही सांगणार एक आदर्श व्यक्ती आहात. आणि तिथे तुमचे गुण तुमच्यामध्ये आहेत की दुसऱ्याचं पण चांगलं करावं आणि आपलं पण चांगलं राहावं. बरं मी गेल्याच्या नंतर तुम्हाला काय व्हिडिओ कॉल करून बोलायच की होय. नाही पण व्हिडिओ कॉल मध्ये नाच्यात काय माणसात खरोखर माणसात फरक असेल का नाही. येत असते आणि जरा बसत असते आणि मी बी येत असन तुझ्यापाशी बसत असन. जवळीकता वेगळी असते आणि ते आता तुला कुठे येऊ द्यायले मी मॅडमला की नाही नसते नसतात नाही नाही जाऊ दे. मला माहिती आहे की तू येत नाहीस. खरं येत नाही ते. बोल 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 बोला तुम्ही. आम्ही यायला हो तुम्ही बोला काय बोल आता मी तुला बोलते. मॅडमचं म्हणणं आहे तू सोडून गेलीस तर मॅडम संग संग तू मॅडमनं काम केलेलं आहे त्यांना करमायचं नाही. सवय लागली. मी सगळे म्हणाली की आता नग जायचं उशाकडे आता कमी जावं लागेल. मला भी इकडे जायची सवय लागेल. ही मला मस्त बोलवली या रोज आपण व्हिडिओ बनवू पण वाटायलंय आता ही गेल्यावर करमणार नाही. रडू नका म्हणा रडू नका हो मॅडम. आता तर का रडू ती जाताना. मला जायला 3 महिने बाकी आहेत. तो आतापासूनच रडू रडू बेजार आहे. नका रडू नका तसं तर नका. हॅलो गाईज नमस्कार. आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आका आल्यात व्हिडिओ बनवण्यासाठी आणि कॉमेडी व्हिडिओचे सीन शूट करतात इथं. तर पण विषय असा आहे की आजपासून 3 महिन्याला मी पुण्याला जाणार आहे मुलासोबत राहायला. तर त्या म्हणतात की तू गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल. खरं आहे. आम्हाला करमणार नाही. एक जीवा भावाची व्यक्ती दूर जायल्याच्या नंतर कोणाला चांगलं वाटत नाही. पण काय करावं आता माणसानं जावंच लागते. जावंच लागते. अवघड म्हण नको दगडासारखं राहायचं असते. मी राहते की नाही. बोलायला खूप सोपं आहे पण ते करताना ना खूप अवघड आहे. काय काळजावर एक दगड ठेवून एखादा माणूस जर गेला तर ते खूप अवघड असते. खरंच आहे. कारण का तो आपला माणूस असते त्याच्याजवळ आपण सुख दुःख शेअर केलेला असतं. खरंय तुझं म्हणणं. तुझ्या फिलिंग मी समजू शकते. तुझ्या भावनाला मी कदर करते. पण आता किती आता 2 वर्ष झाले की मी इथंच आहे. एकट्याला कसं करणार. एकट्याला राहू शकते का बरं तूच विचार कर. एकटा जीव अवघड आहे की त्यांना दोघीलाच राहायचं. तो राहत्या दोघी तरी कटवून गेले कसं असतं. ठीक आहे खरं आहे ना. कटवून गेले की राहून दोघी जणी आहे का नाही करू. तरी बी खुश आहे जायला. मी एकटीच नाही. नाही करमत नाही. हे तर आता जसं माझ्या लग्नाला 25 वर्ष कंप्लीट झाले. जसं मी आले इथं तसं मी तुला सांगते बाळातपणाला 1 महिना पहिल्याच ते बी आबीच्या वेळेस पुन्हा परिचय असतं. बाळातपण इथंच ऑपरेशन इथं दुःख सुख इथंच. फक्त आता वडील गेल्याच्या नंतर मी फक्त 15 दिवस राहिले. म्हणजे ते 1 महिना आणि हे 15 दिवस म्हणजे फक्त 6 महिना राहिले. 25 वर्षात मी तिथं 6 महिने 25 वर्षात. आणि मी कुठं बाहेर कोणाच्या इथं मुक्कामाला बी राहत नाही. मला जड जाणारच आहे. मला जड जाणारच आहे. पण कसं तरी आता दगड ठेवून तिथं काहीच आहे की माझं. बघ जवळ कटते त्यावर काट गड्यानं काय त्याला. एखाद्या दिवशी रावसाहेब तू सगळे निघाले गावाकडे. शेवटी होता नाही की टोकवाडी सोडताना असं कागदावर दगड ठेवा लागेल. तू रावसाहेबाला एखादा मोठा बिझनेस बनवून दे की काय म्हणते ते टाकून. आता बाई माणूस कसा बिझनेस करून देईल तुम्ही सांगा. तसं नाही का. गड्या माणसाने बिझनेस करता समजा काय त्याला जे वाटतंय ते करून द्यायचं. समजा करायला तर पाहिजे ना त्या माणसाला. हो ठीक आहे तुमचं म्हणणं. अरे माहिती विसरून जायचं. लावा की तिथं बोलायला लागलात की ब्लॉग आपण बोलाय असं हातात धरते.
असं बोला, असं करून हॅलो माइक टेस्ट। हॅलो माइक टेस्ट आज चालू के झालं. समाचार शुरू होते हैं, रोज समाचार से ही हम समाचार करते हैं, इसकी वजह से हमारा समाचार की मॅडमचं वसुंधराचं काम कर. वजह- ऐका वसुंधराचं काम राहू दे करायचं. ते येडू. ते मॅडमचं बघा ते करून आमच्या- त्यांना येई नाही. आमच्या एंट्रीला एवढा विलंब का? कशाला? आमच्या कलेचा तुम्हाला आदर नाही का? हो. असा कानाडोळा का करावा? कशाला? आमच्या एंट्रीला तुमच्या एंट्रीला हम्म, नाही कुणी कानाला आमच्या एंट्रीला एवढा विलंब का? का आम्ही चांगले कलाकार नाहीयेत का? हा ते विचारायला सोय, प्रश्न विचारायला सोय, युट्यूब वाल्याला विचार. परिबा, आमच्या कलेची तुम्हाला कदर असावी, असावी. आमच्या कलेला मनातून तुम्ही मान असावी. द्यावा, हा. सगळे काम बाजूला ठेवून आम्ही तुमच्यासाठी झुरावा बरोबर आहे. आणि तुम्ही आम्हाला मान नाही द्यावा. हे कुठला रूल्स आहे? बरोबर आहे. हे नाटक आहे, पण सत्यता पण तुम्हाला परखावी लागेल. खरं आहे की. एवढंच नव्हे तर ही कला पाहून सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवाव्या. ही अशी एक कलाची टिप्पणी आहे आणि ही टिप्पणी करणं प्रत्येकाला जमत नसतं. म्हणून आपण म्हणूनच परेशान म्हणतात परळीचा रील स्टार. माझं नाव काय? आहे. बरोबर आहे. लाखात परळी रील स्टार. तो एक दोन गाईज लाखाकडे हे जातं झालं का? उगं कॉमेडी फनी, भरभरून ते काय म्हणते त्यांना लाईक व्ह्यू. लाईक व्ह्यू. हे युट्यूब वाले बाबा जरा नीट शिकवा आम्हाला, कसं व्हायरल व्हायचं, कसं पुढे जायचं, कसे पैसे कमवायचे. आणि इथं जरा हसणं कमी कर रे देवा. हा ते बघा सारखा युट्यूब वाले बाबा म्हणून मला हसू आलं की. युट्यूब वाला बाबा म्हणजे आपलं युट्यूब पळविणारा बाबा. हे युट्यूब वाले बाबा, सस्तंगत नमन तुम्हाला. आमचे व्हिडिओ व्हायरल करा. लय आता आईस्क्रीम न गोड तोंड पडे, आता पाणी येतं ते त्याने. हे बघा, वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचे स्थान आहे का आपल्या इथं? नाही. नाही म्हणतात. काय करू टाकू? नो करू. टोकवाडी कर, नोकर काहीतरी असेल तर कर. लई ताणही मोठा. माझ्याला मोबाईल कुठे पडला? तिथंच होता ना. हॅलो कोण? नाही त्याच्यावर दोन हिडू सोडते नाही. बरं, पैसे कुठे टाकलं की नाही ध्यान दिलं. इथंच असेल. कुठं जाणार आहे आपण? कुठं जाणार नाही पण मी काय करू, घेऊन टाकून जाते आता, जाते ना घरी. तो गाईज आजच्या ब्लॉगला इथं समाप्ती होत आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? थोडी फनी कॉमेडी, थोडंसं मनातलं काय होतं ते बोलले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा, सबस्क्रायबर करा. पण व्हिडिओला चांगली एंगेजमेंट द्या. व्हिडिओच व्हायरल होईना. खूप कदर हे मत्री काय व्हिडिओ व्हायरल व्हायला 2 वर्ष. हो ठीक आहे, मान्य आहे आम्हाला की आम्ही व्हिडिओचं कंटेंट तेवढं भारी करत नाहीयेत. पण इथून पुढे फुल नाही फुलाची पाकळी राबण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी पण आमचा व्हिडिओ तुम्ही बघावा आणि लाईक मारावा, शेअर करावा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करून आम्हाला प्रेम द्यावं हीच नम्र विनंती आहे. तर प्रेक्षकांनो, चला आजच्या ब्लॉगला इथंच एंड करते आणि तुमचा राम घेते आणि इथंच ह्या ब्लॉगला समाप्ती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. करू द्या कष्ट, तुम्ही हो मस्त, आम्ही करू मस्त, सगळ्याचं हो द्या मस्त मस्त. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस झाले की त्वरच.